विंचवाच्या मादीचा दृष्टांत जर कधी ऐकला असेल, विंचवाची मादी एकाच वेळी 20-25 पिल्लांना जन्म देते. 20-25 पिल्लांना जन्म दिल्यानंतर त्या 20-25 पिल्लांची भूक भागवण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये नसतं. मग ती अंतःकरणामध्ये असा विचार करते, स्वतःला दोष देते की मी विश्वातली किती अभागी माता आहे की 20-25 लेकरांना जन्म देण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये, पण त्यांची भूक भागवण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये नाही. हो, 20-25 पिलांची भूक भागू शकत नाही. मग ती 20-25 लेकरं, ती पिलं तिच्याकडे किलकिल्या डोळ्याने पाहत असतात. किलकिल्या डोळ्याने पाहणाऱ्या त्या लेकरांकडे ती माता पाहते आणि पाहिल्यानंतर त्या मुलांना सांगते, मी संपले तरी चालेल, तुम्ही जगले पाहिजे. मग त्या 20-25 पिलांना जन्म दिल्यानंतर ती माता त्यांना सांगते की माझ्या शरीराचं कणकण मांस तुम्ही भक्षण करा. ती 20-25 पिलं त्या विंचवाच्या मादीचं, आपल्या आईचं कणकण मांस भक्षण करतात. एक क्षण असा येतो माई बापांनो, ती विंचवाची मादी तिच्या मांसाचा एक कणही शिल्लक राहत नाही. एक माता आपल्या लेकरांकरता संपून जाते, पण आपल्या लेकरांना जीवन दान देते. हे आपल्या लेकरांवरती केलेला सर्वात मोठा उपकार आहे माई बापांनो. मग या उपकारातून आपण उतराई होऊ नये का?